हॅलो गाईज! असं वाटलं एक रिव्ह्यू देऊया त्याबद्दल. जर तुम्हाला कोणाला पटकन असं रिफ्रेशमेंट आणि ग्लोइंग इफेक्ट पाहिजे असेल तर हा एक ऑप्शन असू शकतो तुमच्यासाठी. पटकन पळत जाऊन मी माझा हा मसाजिंग क्रीम आणलेली आहे. प्रॉडक्ट ऍक्टिव्हेट केलेला आहे आणि तो मी माझ्या फेसवर अप्लाय करते. एवढा मेकअप आणि डर्ट सगळी या माझ्या मास्कने निघून जाते. छानपैकी सगळी डर्ट काढलेली आहे मी. आणि आज फेस वॉश पण करणार आहे. कारण की मला जेव्हा कोणताही मास्क लावायचा असतो, तर मास्क लावण्याआधी मी फेस वॉश पण करते आणि पूर्ण क्लीन करते. सो मी सेटाफिलच यूज करत असते. पण आज मी तुम्हाला हा सुद्धा ट्राय करून दाखवते. फोमिंग एक्सफोलिएटिंग क्लेन्झर आहे हा आणि हा फोमिंग फेस वॉश आहे. सो असा काहीसा दिसतोय हा. छानपैकी मी फेस वॉश केलेला आहे. मला तर आत्ताच माझी स्किन एकदम फ्रेश वाटते, प्लम्पी वाटते. पण माझा आजचा मोटिव्ह हा होता, की तुम्हाला हा वाला फॉक्सटेलचा क्ले मड मास्क ट्रेंडिंग आहे आणि कधीचाच ट्रेंडिंगला होता हा आणि तुम्ही बघू शकता माझा हा पूर्ण यूज करून झालेला आहे. असा अप्लाय करून तुम्हाला दाखवते. एवढं थिक प्रॉडक्ट नाही यूज करत. मला थोडंसं त्यामध्ये टोनर मिक्स करायला लागतोच. सो 1 मिनिट मी त्यात टोनर टाकून आली. छानपैकी आणि हा मास्क असं क्लेम करतो, की जे काही तुमच्या स्किन सरफेसवर ऑइल असेल, डर्ट असेल, ते हा मास्क खूप चांगलं रिमूव्ह करतं आणि आपल्या स्किनला एक नॅचरल आणि इन्स्टंट ग्लो देतं. पण मला असं वाटतं, की ज्यांना एकदम इन्स्टंट ग्लो आणि एकदम पर्मनंट काहीतरी असं इफेक्ट देईल हा मास्क असं वाटत असेल, तर असं काही नाहीये. तसं नाही. त्याच्यासाठी मग तुम्हाला कोणतेतरी दुसरे अजून ॲक्टिव्ह प्रॉडक्ट्स पण याच्यासोबत कॉम्बिनेशनमध्ये यूज करायला लागतील. मगच तुम्हाला त्याचा खूप जास्त भारीवाला रिझल्ट मिळेल. पण कोणता ग्लो पाहिजे आणि एकदम इझी स्किन केअरच्यासाठी तर पटकन फेस वॉश केला, थोडासा टाईम आहे, सो एक मास्क लावून टाकलं आणि 10-15 मिनिटं त्याला वाळवून आपण त्याला रिन्स करायचं. तर एक नॅचरल असा एक ग्लोई आपल्याला लूक मिळतो. थोडंसं स्मूदर स्किन होते. इतर थोडं वाळवते आणि मग तुम्हाला हे वॉशअप करून दाखवते आणि मग थोडासा वाळून झालेला आहे, की मी कंप्लीटली त्याला एकदम ड्राय नाही होऊ देत. कारण की तसं झाल्यावरती मग आपल्या स्किनमधला जो काही वॉटर कंटेंट आहे, ते हा प्रॉडक्ट शोषून घेतो. सो तसं आपल्याला नको आहे. आपल्याला हायड्रेटिंग स्किन पाहिजे. आपल्या स्किनमधलं हायड्रेशन बाहेर प्रॉडक्टमध्ये आपल्याला नाही पाठवायचं आहे. सो आता मी याला बऱ्यापैकी ड्राय झालंय. तर मी आता याला असं क्लीन करते. बघू शकताय तुम्ही. एक 10-15 मिनिटं पण नाही ठेवत मी. 10 मिनिटं मॅक्स टू मॅक्स आणि त्याला क्लीन करते. असं सॉफ्ट स्किन दिसायला लागलेली असेल, तर माझी स्किन ग्लोई दिसते, प्लम्पी दिसते, हायड्रेटिंग दिसते. हे बघू शकताय. एकदम अफोर्डेबल स्किन केअरमध्ये एखादा मड मास्क इन्व्हॉल्व करायचा असेल, तर डेफिनेटली गो फॉर दिस फॉक्सटेल क्ले मास्क. खूप जास्त चांगला आहे आणि एकदम रिलॅक्सिंग आणि स्मूथिंग वाटेल स्किन. तुम्ही हे बघू शकता. आता हा होता माझा छोटा रिव्ह्यू अबाउट दिस फॉक्सटेल क्ले मास्क. तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा आणि प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल फॉर मोर सच अमेझिंग कंटेंट. तोपर्यंत बाय.